नाशिकच्या पोलीस आयुक्तांच्या एक कॅमेरा नाशिकसाठी या संकल्पनेतून नाशिक शहरामध्ये अवघ्या 15 दिवसात 2000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। शहरातल्या प्रत्येक बाजारपेठेमध्ये बसवलेल्या या कॅमेऱ्यांमुळे आता गुन्हेगारी कारवायांवरती पोलिसांची बारीक नजर असणार आहे। नाशिक शहरात गुन्हेगारांवर आता तिसऱ्या डोळ्याची करडी नजर असणार आहे। शहरातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणतीही घटना घडू दे, ती तिसऱ्या डोळ्याच्या नजरेतून सुटणार नाही। नाशिकच्या प्रत्येक दुकानदाराने एक कॅमेरा रस्त्यावर लावण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 15 दिवसात नाशिक शहरात जवळपास 2000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून झाले। तुम्ही शहरासाठी एक कॅमेरा लावावा, जेणेकरून अजून शहर सुरक्षित व्हायला मदत होईल। त्याला इथल्या आस्थापनाधारकांनी, व्यापाऱ्यांनी फार चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता अंदाजे जवळजवळ 2000 कॅमेरे शहरामध्ये बसलेले आहेत। पोलीस आयुक्तांच्या या संकल्पनेमुळे नाशिक शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आलंय। पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांचं कौतुक केलंय। शासनाच्या वतीने सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत की एका सिस्टम मध्ये की ज्याचं कंट्रोलिंग पोलीस विभागाच्या प्रशासनाच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी राहील आणि शहराच्या प्रमुख चौकांमध्ये हे कॅमेरे बसवता येतील का। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे व्यापारी आणि सामान्यांमधील सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे। रविवार कारंजा परिसरात सुद्धा अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानाबाहेर बऱ्यापैकी कॅमेरे लावलेले आहेत। त्यामुळे बऱ्यापैकी गुन्हेगारांना एक आळा बसलेला आहे आणि रविवार कारंजा येथे चांदीचा गणपती हा मंडळ आहे, त्यांनी शिवाय पोलीस प्रशासनाने सुद्धा चांगले बुलेट कॅमेरे इथे लावलेले आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नाशिक शहर पोलिसांना एका क्लिकवर दिसणार आहे। शिवाय गुन्हेगारी कारवायांनाही मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे। लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक। तर महाराष्ट्र अनलिमिटेड